गुरुदक्षिणा सोशल वेलफेअर फाउंडेशन पारुंडे, श्री ब्रह्मनाथ विद्यामंदिर पारुंडे माजी विद्यार्थी संलग्न या संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर एफ.बी. आतार यांनी आईवडिलांच्या स्मृती प्रीत्यर्थ SSC मार्च 2025 मधील विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। गत 5 वर्षांपासून पारुंडे परिसरातील एकूण 5 शाळांतील विद्यार्थ्यांचा त्यांच्या शाळेत जाऊन सन्मान करण्यात येतो। त्यामध्ये श्री ब्रह्मनाथ विद्यामंदिर पारुंडे, श्री छत्रपती हायस्कूल येनेरे, श्री कुलस्वामी माध्यमिक विद्यालय वडज, श्री समर्थ मधुकरराव विद्यालय चिंचोली, श्री ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव या शाळांतील इयत्ता 10वीतील गुणानुक्रमे प्रथम आलेल्या 3 विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व शैक्षणिक साहित्य देऊन सन्मानित केलं। त्याचबरोबर सन 2025च्या SSCचा निकाल 100% लावल्याबद्दल श्री कुलस्वामी माध्यमिक विद्यालय वडज, श्री समर्थ मधुकरराव विद्यालय चिंचोली या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक यांचा सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला। या संस्थेचे उपाध्यक्ष संदीप पानसरे यांच्या माध्यमातून राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेची मार्गदर्शक पुस्तके इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना भेट देण्यात आली। या शाळा भेटीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यासाठी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एफ.बी. आतार, उपाध्यक्ष संदीप पानसरे, सेक्रेटरी आदिनाथ चव्हाण, नवनाथ काशीद, सुभाष खराडे, दिगंबर पुंडे, मुख्याध्यापक सतीश निमसे, ज्ञानदेव पवार, श्रीमती सुरेखा कांबळे, चव्हाण मॅडम, सकाराम पुंडे आदी मान्यवर, सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व शाळेतील शिक्षक सहकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप सहकार्य केलं। कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला। ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव या शाळेमध्ये, हायस्कूलमध्ये आज एक छोटासा आणि आपल्याला सर्वांना आनंद होईल असा कार्यक्रम माननीय आतार सर, गुरुदक्षिणा वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष या नात्याने त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी नव्हे तर सावरगाव, वडद, चिंचोली, पारुंडे, येनेरे अशा या आपल्या परिसरातील सर्व शाळांच्या गुणवंत आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान, त्याचबरोबर फक्त सन्मान करून थांबायचं नाही तर सरांचं एक उद्देश असा आहे की फक्त सन्मान होण्यासाठी मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे। प्रोत्साहन देण्यासाठी ट्रॉफ्या देखील या ठिकाणी सरांनी आणल्या। त्याचबरोबर पुढचे जे विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणासाठी लागणारी पुस्तकं, NMS परीक्षेला उभे राहिलेले 8वीचा वर्गाचे फक्त हात वर करा मुलांनो, की NMSला बसलेले आहेत अशी मुलं हात वर करा। 8वीचा वर्ग आहे का इथे? NMS परीक्षेला बसलेले मुली, वा छान, मुलांमध्ये एकही हात वर नाही का? आलीच नाहीत आज? असो मुलांनो, NMS परीक्षा ही शासनाने फक्त आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ठेवलेली शिष्यवृत्तीची परीक्षा आहे। याच्यात शासनाने तुम्हाला जर 8वीला तुम्ही पात्र झाला, पास नव्हे पात्र झाले तर 8वी पासून तर पर मंथ 1000 रुपये तर 12वी पर्यंत तुम्हाला 1000 रुपये मिळणार आहेत। त्याच्यासाठी ही परीक्षा ठेवलेली आहे आणि ही परीक्षा 3 लाखाच्या आतमध्ये ज्यांचं उत्पन्न आहे पालकांचं त्या विद्यार्थ्यांसाठी आहे। याच्यात त्रुटी अशी आहे की हे जे गाईड आहे हे साधारणतः 550 ते 600 रुपयाला हे पुस्तक पडतं। म्हणून आम्ही असं सरांनी आम्हाला असं मार्गदर्शन केलं की आपण, कारण आर्थिक दुर्बल आहे तर तो 600 रुपयाचं पुस्तक घेणार कसं, ही शासनाची एक थोडी म्हटलं तर त्रुटी असं मी समजतो। आम्ही त्याच्यावर विचार केला की आपण ही त्रुटी भरून काढण्यासाठी लागणारी 600 रुपयाचं जे गाईड आहे ते गुरुदक्षिणा वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून नव्हे तर आतार सर असतील यांच्या माध्यमातून आपण ही पुस्तकं ह्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी देण्याचा आज आपण या ठिकाणी प्रोग्राम करत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, NMS परीक्षा राज्य शासनाच्या इतर पण परीक्षा आहेत शिष्यवृत्तीच्या, 5वीला आहेत, 8वीला आहेत, त्याच्यात तुम्ही बसला असाल, पण त्या सगळ्यांसाठी आहेत। ही फक्त आर्थिक दुर्बल घटकासाठी। पण मला खात्री आहे आम्ही शहरी भागात काम करत असताना शहरी भागात आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी कमी असतात, पण आपल्या ग्रामीण भागामध्ये माझ्या माहितीप्रमाणे सगळेच, मला वाटतंय 90% तर विद्यार्थी हे आर्थिक दुर्बलमध्ये येत असतील। तुम्ही का प्रयत्न करत नाही?
तुम्ही प्रयत्न केला पाहिजे। यावेळेला प्रयत्न करा। NMS परीक्षेला तुम्ही पास नाही झाले तरी चालन, पात्र नाही झाले तरी चालन, मेरिटमध्ये नाही आले तरी चालन, पण याच्यातून तुम्हाला भविष्यामध्ये नव्हे तर तुम्ही जे रेग्युलर तुमचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यात देखील तुम्हाला नक्की याचा फायदा होतो। तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला अजिबात याच्यामध्ये बर्डन नाही। विद्यार्थ्यांना मी मुख्याध्यापक मॅडमला विनंती करीन, अजूनही मला वाटतं वेळ गेलेली नाही, अजूनही आपल्याला फॉर्म भरायची मुदत आहे, तर आपण जास्तीत जास्त संख्येने त्यात भाग घ्या। काय होतं याच्यानं आपल्याला जो आपला सर्वांगीण विकास आहे त्याच्यात देखील आपल्याला मदत होते, नव्हे तर पुढं ज्या स्पर्धा परीक्षेला तुम्हाला सामोरं जायचं आहे त्याच्यासाठीचा हा पाया आहे असं समजून तुम्ही यामध्ये प्रयत्न करा। आपल्याला यश येईल नाही येईल याचा विचार करू नका, तुम्ही अभ्यास करा। मला खात्री आहे की अभ्यास आम्ही हे पुस्तक वाचलंय, पाहिलंय, चाळलंय, याच्यात काही अवघड नाही। 3 विषय फक्त त्यामध्ये आहे, त्यातले त्यात बुद्धिमत्ता हा तर सगळ्यांचा आवडीचा विषय आहे। गणित विषय हा देखील तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही 8वीला बसाल त्यावेळेला तुम्हाला 12वीला देखील मार्क 2-3 टक्क्यांनी याच्यात वाढलेले तुम्हाला दिसतील। तुम्ही जरी नाही मेरिटमध्ये आला तरी चालेल, तुम्ही प्रयत्न करा। आमची विनंती राहील की अजून जरी पुस्तकं कमी पडली तर मी सरांना सांगेन की आपण पुस्तकं हे पार्ट 1 पार्ट 2 मध्ये पुस्तकं आहे, आपण डिवाईड करून जरी घेतलं, आणि मॅडमला मी सांगेन की ही पुस्तकं आपल्या लायब्ररीच्या शिक्का मारून आपल्या शाळेत जमा करून टाका। पुढच्या वर्षी ह्या पुस्तकात फक्त एक प्रश्नपत्रिका ॲड होती, बाकीचं पुस्तक तेच असतं। त्यामुळं आपल्याला जर आपण 2-3 वर्ष सातत्याने ही पुस्तकं देत राहिलो तर कदाचित शाळेत किती मुलं बसली तर आपण त्यांना पुस्तकं पुरे करू अशी आम्हाला खात्री आहे। तर तुम्ही नक्की प्रयत्न करा, कारण जर स्पर्धा परीक्षेला तुम्हाला सामोरं जायचं असेल, स्वप्न मोठी ठेवा। आपल्याला कलेक्टर व्हायचं आहे, कलेक्टरच्या पुढे जाऊन सगळ्याची काही पदं आहेत केंद्र सरकारची, राज्य सरकारची, IS पदावर जाण्यासाठीचं तुम्हाला माजी विद्यार्थी संघटना भागवत सर आहेत या ठिकाणी। भागवत सरांनी मला वाटतं या ठिकाणी लेक्चर घेतलं असावं, नसेल घेतलं तरी ते 100% घेतील, कारण यांचं माजी विद्यार्थी संघटना जुन्नर तालुक्यातली सर्वात चांगली संघटना म्हटलं तर सावरगावची संघटना या परिसरात बघितली जाते। तर या माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून करिअर गायडन्सचे जे काही मार्गदर्शन शिबिरं होतील त्यामध्ये भागवत साहेब 100% तुम्हाला भविष्याच्या वाटा यामध्ये तुम्हाला ते लेक्चर घेतील। चांगले तज्ज्ञ लेक्चरर त्या ठिकाणी आणले जातात, तुम्हालाही ते मार्गदर्शन करतील, पण त्याच्यासाठी तुम्हाला कुठंतरी प्रयत्न करावे लागतील। नुसती लेक्चर ऐकून काही होणार नाही, स्वतः प्रयत्न करायला लागेल। नावं द्या, मॅडमकडे नावं द्या। तुम्हाला आत्ता वाटत असेल मला काहीच येणार नाही, त्यातलं फार सोपं आहे। तुमच्या रेग्युलर अभ्यासापेक्षाही 8वीच्या आधी जे शिकलात ते त्याच्यात आहे, 8वीच्या पुढचं काहीच नाही आहे। मग आधीचं जे शिकलेलं आपल्याला 50% जरी आलं तरी पुष्कळ झालं आपल्याला, म्हणून तुम्ही प्रयत्न करा अशी आमची विनंती आहे। तुम्हाला खरं तर या ठिकाणी आम्हाला येण्याची संधी दिली, कारण आम्हाला अजून 5 शाळा पुढे जायचे, जास्त काही या ठिकाणी बोलणार नाही। सरांना या ठिकाणी मुलींच्या आरोग्यावरती, मानसिक आरोग्यावरती या ठिकाणी सर बोलणार आहेत। तर मी या ठिकाणी शाळेने आम्हाला येण्याची संधी दिली आणि पुस्तकं वाटपाच्या संदर्भातला जो काही कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल शाळेचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद। श्री ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव या सरस्वतीच्या विद्यामंदिरामध्ये आम्हा सर्वांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली। त्याचं एकमेव कारण असं आहे, गुरुदक्षिणा सोशल वेलफेअर फाउंडेशन पारुंडे की ज्या संस्थेचे सगळे सभासद संचालक हे श्री ब्रह्मनाथ विद्यामंदिर पारुंडे याच शाळेतील आहेत। या संस्थेच्या माध्यमातून ही संस्था रजिस्टर केलेली आहे 4 वर्षापूर्वी, आणि या संस्थेच्या माध्यमातून आता पानसरे यांनी सांगितलं की दरवर्षी 10वीमध्ये आलेल्या 3 विद्यार्थ्यांना या संस्थेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं। खरं म्हणजे सावरगावची ही दुसरी वेळ आहे, परंतु पारुंडे, चिंचोली, वडद आणि येणेरे या शाळांमध्ये हा कार्यक्रम दरवर्षी होतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय चव्हाण मॅडम, त्यांच्या शेजारी उपस्थित असलेले आदरणीय ज्येष्ठ शिक्षक मरकळ सर, त्याचबरोबर या संस्थेचे गुरुदक्षिणा सोशल वेलफेअर या संस्थेचे उपाध्यक्ष संदीपजी पानसरे, त्याचबरोबर त्यांच्या शेजारी बसलेले आदरणीय आदिनाथ शेठ चव्हाण की जे या संस्थेचे सेक्रेटरी म्हणून काम करतात, आणि आमची एक सामाजिक संस्था आहे शिवकार्य नागरी सहकारी पतसंस्था, या संस्थेचे ते चेअरमन आहेत।
आणि 4 वर्षापूर्वी ज्यांना महाराष्ट्र शासनानं शिवनेर भूषण म्हणून पुरस्कृत केले अशी एक व्यक्ती आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे। त्याचबरोबर आमच्या प्रत्येक कार्यक्रम, कारण डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून मी प्रत्येक शाळेमध्ये आलेलो आहे। खरं म्हणजे चव्हाण मॅडमच्या निमगाव सावा या शाळेमध्ये सुद्धा माझं मुलींना मार्गदर्शन हे व्याख्यान झालेलं आहे, इथं सुद्धा झालेलं आहे। आणि या सगळ्या कार्यक्रमांचं वृत्त निवेदन करण्याचं काम माझे मित्र रामकृष्णजी भागवत सर नेहमी करतात, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर माझे सर्व सहकारी आणि विशेषतः ज्यांचा आपण सन्मान करणार आहोत अशा आमच्या 2 छोट्या भगिनी की ज्यांनी गेल्या वर्षी या शाळेमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण असं पदक प्राप्त केलेलं आहे, पद प्राप्त केले, त्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर माझ्यासमोर बसलेले सगळेच या देशाचे भाग्यविधाते आणि विशेषतः माझ्या जिजाऊंच्या आणि सावित्रींच्या लेकींनो, बाळांनो, गुरुदक्षिणा सोशल वेलफेअर फाउंडेशन थोडक्यात माहिती सांगणार आहे की ही संस्था रजिस्टर केलेली आहे। सगळे सभासद हे ब्रह्मनाथ विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत। मी अनेक संस्थांमध्ये काम करत असताना माझ्या विद्यार्थ्यांनी सुचवलं की आपण इतर संस्थांमध्ये काम करण्यापेक्षा आपली एक संस्था असावी की जेणेकरून आपल्याला शैक्षणिक सामाजिक उपक्रम राबवता येईल, आणि त्याच उद्देशानं ही संस्था स्थापन केलेली आहे। आणि ही संस्था स्थापन केल्याबरोबर मला सांगायला आनंद वाटतो, वैष्णवधाम म्हणजे बुचकेवाडी या गावातील माझा विद्यार्थी दगडूशेठ पवार यांच्या माध्यमातून आम्हाला लगेचच 2 एकर 6 गुंठे जागा बक्षीसपात्र म्हणून करून देण्यात आली। खरं म्हणजे आमचा उद्देश असा होता की मिळालेल्या या जागेवर एक अनाथालय उभं राहावं। त्याचबरोबर अनाथालय म्हणजे ज्या मुलांना आईवडील नाही, जवळच्या रक्ताच्या नात्यातलं कोणी नाही, त्यांच्यासाठी अनाथालय उभं करावं अशी एक अपेक्षा आहे। त्याचबरोबर 1 एकरमध्ये आम्ही गोपालन हा देखील उपक्रम सुरू करणार आहोत। आमच्याबरोबर या संस्थेबरोबर लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी आणि रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी या दोन्हीही आंतरराष्ट्रीय संस्था सहभागी आहेत, आणि त्यामुळे निश्चितच त्या 2 एकर 6 गुंठे क्षेत्रामध्ये एक चांगला उपक्रम राबवल्याशिवाय आमचे माजी विद्यार्थी निश्चितच शांत बसणार नाही। बाळांनो, या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करत असताना नेहमी 10वीचा विद्यार्थी म्हटल्यानंतर घरापासून तर शाळेपर्यंत सगळेच जण त्यांना उपदेश करत असतात की बाळांनो 10वीचं वर्ष आहे, खेळू नको, TV पाहू नकोस किंवा मोबाईलवर जास्त वेळ घालवू नकोस, वारंवार बोलतात। काही चुकीचं नाही, कारण तुमच्या जीवनातलं एक महत्त्वाचं ध्येय की जे 10वीच्या परीक्षेवरच अवलंबून आहे। आणि त्याचबरोबर आता पानसरांनी सांगितलं NMMS राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी असणारी शिष्यवृत्ती परीक्षा जे फक्त 8वीसाठी आहे, आणि त्याचा अभ्यासक्रम त्यांनी सांगितलं इयत्ता 7वी पासून। न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, सावरगाव। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।